എപ്പോഴും കാതൽ വണ്ടറിച്ച് ആശയാലോട് नटचंद्रमंडल नारदोडून उत्तरायण खिलपडी ह्याचं म्हणणं इतकंच आहे. आपण स्वागत करूया आपल्या पुढच्या जोडीचं, जी आहे वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत. मला असं म्हणायचं नव्हतं, तुला हेच म्हणायचं रे. टाळ्या. ಮಾಡಿಸುತ್ತ ಮನುಷ್ಯನ ತೋಳ ಬಚ್ಚಿ ಮೇಲೆ ಕಟ್ಟಿ ಎರ್ರರ್ರ ನಾಕಮುಖ 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 யூஜி முருகன் குயிக்கண்ணா. ரமா 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 கிட்ட விழ கேட்டேன். பீமா 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 கிட்ட கதைய கேட்டேன். ரமா 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 கிட்ட விழ கேட்டேன். பீமா 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 கிட்ட கதைய கேட்டேன். முருகு 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 முருக கிட்ட மயில கேட்டேன். ஈசை 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 ஈசங்கிட்ட மலைய கேட்டேன். உங்க கிட்ட அன்ப கேட்டேன். உங்க கிட்ட அன்ப கேட்டேன். வில்லே 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 வர வில்லே. லே 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 தில்லு தந்திர வில்லே. யா வில்லே நா யா வில்லே நா வில்லே நா வில்லே நா. ரமா 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 கிட்ட வில்ல கேட்டேன். பீமா 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 கிட்ட கதைய கேட்டேன். நித்தம் நீதா உழைச்சி பாரு, மெத்த இல்லாம தூக்கம் வரும். சத்தம் இன்றி உதவி செஞ்சா வாழும் போதே சொர்க்கம் வரும். பாரதியே படிச்சு புட்டா பெண்களுக்கு வீரம் வரும். கால் மார்க்சல் நினைச்சு புட்டா கண்களுக்குள் நெருப்பு வரும். பெரியார மதிச்சு புட்டா பகுத்தறிவு காணா வரும். அம்மா அப்பாவை வணங்கி பாரு, எல்லாருக்கும் எல்லாம் வரும். வில்லே 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 வர வில்லே. லே 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 தில்லு தந்திர வில்லே. யா வில்லே நா யா வில்லே நா வில்லே நா வில்லே நா. ரமா 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 கிட்ட வில்ல கேட்டேன். பீமா 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 கிட்ட கதைய கேட்டேன். Nakamooka. Nakamooka. कसा आहेस? काय रे, काय आलं? काय म्हणतो? हा अरे कोणी सांगितलं तुम्हाला? काय? अरे तू बोल ना. उभा राहा इकडे. उभा राहा इकडे. जागेवर उभा राहा. जागेवर उभा राहा का? अरे बघा मला फार गुदगुले होतात प्लीज. अरे काय झालं? अरे वैभव, हे बघा पुष्कर दादा, स्वप्नील दादा नको. अरे पण इकडे उभा राहा ना. काय होतंय काय तुला? काय म्हणजे बोट लावून तिथे झटकुतले आहेत ते इकडे. हे गाणं कोणत्या भाषेतलं आहे? तमिळ. तुला येते तमिळ? नाही. पुढे कादल ವಂಡರಿಚ್ಚೆ ನರ ಬಡುತ್ತೇಂದೆ. ನೀವು ಏನು ಮಾತಾಡ್ತಿದ್ಯಾ ಪುಷ್ಕರ್ದ? काय म्हणतो? ನೀವು या भाषे माताडता ಇದೀಯಾ? तुझ्या म्हातारपणाबद्दल काहीतरी बोलली होती. मस्त झाला परफॉर्मन्स. महेश, तू वापर खूप सुंदर केला स्टेजचा. मध्ये थोडासा ड्रॉप झाला, पण अदरवाईज त्यांची एनर्जी आणि ओव्हरऑल इम्पॅक्ट खूप सुंदर होता महेश. गुड. थँक्स. परफॉर्मन्स म्हणावं तर मला खूप आवडला. बॉटल ॲक्ट मला आवडला. त्याची जी क्रिएटिव्हिटी नेहमी क्रिएटिव्हिटी करत राहावं असं मला वाटते. त्यामुळे मला आवडला तो प्रकार जो काही केला तुम्ही. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. 9. थँक्यू. पूजा वैभव, तुमचा परफॉर्मन्स ತುಂಬಾ ಸಂತೋಷ.
तुमची एनर्जी पण तुम्ही फार छान लावलीत. ज्या प्रकारे कोरिओग्राफी केली होती त्या प्रकारे तुम्ही लावण्याचा प्रयत्न केलात आणि शेवट जाऊन तर परफॉर्मन्स एकदम असा टिपेला पोचला. मला तुमच्या गुरूंना काहीतरी विचारावं असं वाटतं की या गाण्यामध्ये असं काही नाही आहे की हळूहळू सुरुवात होते आणि मग जाऊन शेवटी तो फास्ट रिदम किंवा एवढा दमदार रिदम सुरू होतो आणि मग गाणं संपतं. पहिल्यापासूनच हा रिदम जो आहे तो एनर्जेटिक रिदम या गाण्याचा आहे. तसं असताना बिगिनिंग पोर्शनला या गाण्यात कोरिओग्राफी सॉफ्ट का दिली होती? एनर्जी मेंटेन राहावी, पुढे अजून त्या लेवलमध्ये मुवमेंट स्ट्रॉंगली प्रेझेंट करता याव्या म्हणून सुरुवात थोडी मी तशी केली. ह्यांचं वय काय? ह्यांचं वय लक्षात घेता त्यांनी ती एनर्जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लावायला काही हरकत नव्हती असं मला वाटतं. काही अशी लोक आहेत जी ह्यांच्यापेक्षा डबल व्हायची आहेत पण 3 मिनिटाचं गाणं तेवढ्याच एनर्जीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत करतात. हो सर. त्या गाण्याला न्याय देणं फार गरजेचं आहे महेश, आणि तुमच्या त्या एका गोष्टीमुळे गाण्याला पुरेपूर न्याय मिळाला नाही असं मला वाटतं. आणि पूजा तुम्हाला छोटीशी एक गोष्ट सांगतो. हे तामिळ सॉन्ग होतं राईट? तुम्ही नाकातलं लेफ्टला घातलंय. हे आपण महाराष्ट्रात किंवा पंजाबमध्ये वगैरे सगळं नॉर्थमध्ये वगैरे आपण इथे घालतो, पण साऊथमध्ये इथे असतं. ओके. तर आपण जेव्हा नटतो कुठल्याही एका अशा अटायरमध्ये, साऊथ इंडियन असेल किंवा कुठलं असेल, पण त्याची डिटेलिंग बघणं फार गरजेचं आहे. याची कृपया काळजी घ्या. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.